तर आता आमची झाली आहे सकाळ. मी तर तसं सकाळी लवकरच उठली, पण माहिती आहे का, मी तुमच्यासाठी वेट करत होती कशाचा, तर योगाचा. माझा टाइम असतो योगाचा. योगामध्ये नो डिस्टर्बन्स. त्यासाठी आता आम्ही घेत आहोत चहाचा घोट आणि त्यासोबत आलेला आहे आमचा छोटूसा मित्र, आमचा पार्थ आलेला आहे. पार्थ अरे अरे कुठे चालला कुठे चालला कुठे चालला अरे अरे कुठे चालला पार्थ कुठे निघत आहे घे 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 ए पकड पकड आमचा पार्थ कुठे निघून चाललाय बघू शकता. त्याची ओढ बघा किती आहे बाहेर जायची. काय म्हणताय रे? काय करतायस पार्थ तू? ये माझ्याकडे थांबणे येते. ये समोरून काढ. येते का? जा समोरून. कुठं येते ते येतं. ये बाबा अरे बाबूला का मग ड्रॉइंग बाबू इधर इधर देखो इधर ते चांगलं माझ्यापाशी आहे बाबू. ड्रॉइंग पाहिजे हो काय तिथे जायचं तरी फाळण ते बरं. का पाहते तू? नको. नाही गोड पाशी काय नाही ते. माग बरं फूल मार फूल मार फूल. गाईज मला हे पण नाही माहिती वांग्याचे शिल्पे कसे काढते. मी कधी मला आज आमच्याकडे भरीत आहे आणि हे आणि बघा, मला काढता पण नाही येत. चुलीवर केलेले भाजलेले हे वांगे आहे आणि टमाटोज आहे आणि ह्याचं आज आम्ही बनवणार आहे भरीत. तर काहीच काम न करणारी कार्यकर्ता आज बघा प्रत्यक्षात ते अर्ध वांग तिचं त्यामध्येच जाते काढण्यामध्ये. आमच्या कार्यकर्त्याला समजत नाही, थोडं शिकवावं लागते. मी कधी स्वयंपाक केला नाही गाईज. आता आमची हे शिकवण्याची प्रोसेस सुरू आहे. गाईज तुम्ही बघू शकता, हिला एवढूशे वांग्याचं शिलपट काढायला आणि टमॅटोचं शिलपट काढायला अगदी 2 तास लागले. 2 तास तुम्ही म्हणू शकता का हिचं काम किती फास्ट आहे. तर नक्कीच गाईज पण मी कधी काढलं नाही तर मला काढता येत नाही आणि फर्स्ट टाइम काढून राहिली तर त्याला 2 तास लागलाय. सो सॉरी. आता मी घरात जाईल तर मम्मीचं रिॲक्शन 2 तास एका कामाला लावते, पूर्ण काम करशील तर 10 दिवस लावते का अशी म्हणणार माझी. बघाल तुम्ही. आई झालं 2 तास लावले का बाई? हा तर काय झालं एवढा स्वयंपाक करायला किती वेळ लागन? 10 दिवस लागन तर लागन तर 10 दिवस झालं ना. 2 तासात केलं आणि झालं. या करता स्वयंपाक आहे का बाई? चार जणांचा स्वयंपाक आहे. 4च जण स्वयंपाक. आहे ना. 4च जणच आहे ना. 4च धरता का? आपल्या घरी कुटुंब किती आहे? नाही वांगी चिरायचे आहे ना. आता त्याला 4 घंटे लावले मला मलाच नाही. तुला पहिलंच सांगणार. 4 घंटे कसं बिलकुल 5 मिनिटांमध्ये झाले. हा 5 मिनिटात हाचा खेळ होय. 5 मिनिटात वाढ जायचे आहे का नाही बकऱ्याकडे? जायचे असेल तर जायचे असेल मग थोडी यायचं. कापतो ना नका काय आहे का ठीक नाही? आहे ठीक आहे ठीक आहे. टाकतो घे. वांगी कुठून आहे? फ्रीज मध्ये. वांगे घेत आहो झोलीमध्ये आमच्या. वांगे घेत आहो झोलीमध्ये. जाऊन वांगे कापायचे. अरे पावशी फ्रीज मध्येच राहिली. हे बघा फ्रीज मध्येच पावशी राहिली. कामच तसं खायचं का? हो हो मग हे कामच तसं राहते. घे तू मला आता नको सांगू. ग्लास पाणी भेटले तर खूप भविष्य चांगलं होईल. हो देतो. अरे एक भविष्य दे काहीच्यात कापू वांगे तर. वांगे हे की वाटत दे. नाही कधीपासून झाली? कष्टाळू कधीपासून झाली? आईच्या 2 शिवाय ऐकल्यावर कष्टाळू वास लागते. कशा दिल्या का ग? मला म्हणलं स्वयंपाक करा. कोणते सगळे वांगे का कोणते? सगळे ना कशाला अर्धेच कर. नाही सगळे वांगे आहे बाय. कर मग. सगळे वांगे कसे कापते आई? सगळे वांगे कसे कापते?
मधातून कर ना ग 3-4 असं हा? 3 फाकी कर. असं? हो. असंच कापते ना? असं कापते का? का शिकली मग कसं कापू? उभं कापायचं. हा तसं घे. असं? हा आता त्याच्यानंतर क्रॉस सेक्शन मध्ये. हा असं? हा पुन्हा क्या एक दिन क्रॉस. अरे झालं ना. पुन्हा कापणं. किडा असेल तर मग कुठून कापू? टेस्टी टेस्टी भाजी होऊन जायची कुठून कापू जास्त. आता? ज्याला साधू भाज्या घालायला हे इथून अशी पोळ्यामध्ये अशी इथं सगळं clean आहे ना. पराठीमध्ये किती फरक आहे. इथून अशी. अच्छा असे? हो. क्या गाइस, हमको इनको सिखाना पड़ता है. ये हमारी छोटी बेटी है, छोटी बहन है जो छोटी बेटी जैसी कर रही है. क्या इस घर की छोटी बेटी हूँ. आम्ही अगदी 5वी पासून शिकलो आणि हिला 11वीत गेली ही 11वीत, तरी हिला वांगे कसे कापायचे ते नाही माहित. बघा कधी गरजच पडली नाही गाईज. आता मी काय करू? मी कधी केलंच नाही हे सगळं. मला कोणी म्हटलं पण नाही. इव्हन माझ्या बडे बाबांनी म्हटलं नाही की तू स्वयंपाक शिकून राहा तू बाबा. छोटी असल्याने तुला कोण काम म्हणून सांग. आणि मी 11th मध्ये आहे आणि मी यांच्यासाठी अजून पण ताना बाळ आहे. ताना बाळच आहे अजूनही बी. गुड्डू आहे आमची गुड्डू. ओय फरक पडेल ना त्या झाडात नाताच्या जुन्या नवीन झाडात. अभी तो वो हॉस्पिटल में है और यहाँ पे खाना बनाने का कार्यक्रम शुरू है और आप कह रहे हैं कि हमें आपण मोठ्या म्हणे ना की एक आता उघाड आहे. मग दिवस आता 2-3 दिवस झाले टिपणं बाकी आहे का नाही? तर खंगी झाले पाहिजे का नाही? खंगी झाले पाहिजे पण पाऊस मेन सुरू प्रॉब्लेम आहे माहिती का आम्ही जाऊ शकतो. पाऊसही थोडासा कमी आहे. का करते जेव्हा आपल्या म्हणजे सिच्युएशन थोडीशी वेगळी राहिली ना नाही करू शकत. तर कारण की तुम्ही ओळखू शकत असाल की दोघी जणी अपसेंट आहे अथवा म्हणून व्हिडिओ मध्ये. हमारा पेप्टाइड बॉन्ड है और हम इस पेप्टाइड बॉन्ड में से 3 ही लड़कियां यहाँ पे है. 2 हॉस्पिटल में है. आपको नहीं पता हम किस सिचुएशन से जा रहे हैं. अभी आपको लगता है कि हमारे हमें- फेस पे हैप्पीनेस दिखने से कुछ नहीं होता. बैकग्राउंड में ये पीछे से क्या चालू है सिर्फ उनको ही पता है. पडद्यामागची भूमिका तुम्हाला काय पर्दे जाणवे? के पीछे क्या है पर्दे के पीछे क्या है अभी हम नाही. आता आम्हाला खरंच खंगे टोबायचे होते. कपासाची शेती आहे आमची आणि तिथे खंगे टोबायचे आहे. पण मात्र सिच्युएशन अशी आहे की आमची बहीण घरी हॉस्पिटलला डब्बा बनवायचा आहे. घरी डब्बा बनवायचा आहे. स्वयंपाक. स्वयंपाक आमच्या एका छोट्या भावाला शाळेकरिता डब्बा बनवून द्यायचा आहे आणि कारण की स्वयंपाक त्याची पण आई असतो. सिच्युएशन करताना त्याच्या माहेरी जाऊन आहे. हम्म. काही कारणास्तव तर त्यांचा डब्बा इकडून पोहोचवला जात आहे. तर आता त्यांचा डब्बा करून द्यायचा आहे. आणि त्यानंतर आता जे आहे त्यांचा पण आता त्यांनी कुठं जाते नाही का हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये. तर ते त्याच्यावर डिपेंड आहे. मग आम्ही तिकडं लक्ष जाते जास्त म्हणलं तर आपलं घरचं असं काही राहिलं तर त्यामुळे तिथं टोबायला जाऊ. पण टोबात करता करता विचारच यायचं आहे. खाली बी टाकत नाही तो विचार, खाली बी टाकत नाही तो विचार, अशासारखं होईल. तर मग टाइमपास म्हणून थोडं आम्ही विचारत आहे. बघू आता काय होतं. तर चला आता बघूया आमच्या प्रतीक्षा मॅडमनी कशा प्रकारचे वांगे चिरले आहे. तर म्हणजेच त्याची कटिंग कशी केली हे छान केलेलं आहे. मला काय माहित मी विसरले होते थोड्या वेळाने कसं ह्याच्याने किडा दिसेल का? अगदी सगळ्याच्या पोटात जाईल, सगळ्या हॉस्पिटलला जाईल तेव्हा माहित होईल ना. मला काय माहित कसं कापते. तर बघा हे आमच्या मॅडमचं काम असं आहे. म्हणून तिच्याकडे सतत सांगावं लागते, सतत निगराणी करावी लागते की तू बरोबर केलं की नाही. आता मला करता येत नाही तर मी तरी काय करू? तुम्ही मला सांगा. आजी बघा काहीतरी म्हणत आहे. बोल ग लक्ष्मीबाई. आजी म्हणताय मामा मन नाही ठिकाणी आहे ना लक्ष्मीबाई. कारण गाईज आज आमची बहीणचं रात्री हॉस्पिटलला आहे. तिला इमर्जन्सी मेडिकलमध्ये जावं लागलं.
मेडिकल आणि इमर्जन्सी ते पण असल्यामुळे. रात्री 1 वाजता. त्यामुळे आज आम्ही एवढ्याच जणी घरी आहो आणि बाकीचे जण हॉस्पिटलला आहे. आणि आणि तुम्ही विचार आमचं करत असाल की मी माझ्या आजीला लक्ष्मीबाई काऊन म्हणतो. काऊन कारण म्हणतो लक्ष्मीबाई? कारण तो एक हास्याचा मुवमेंट क्रिएट करायचा असतो. कारण आजीच्या चेहऱ्यावर सतत 12 वाजून असते आणि मी ती लक्ष्मीबाई सतत म्हणते कारण चिंतेमध्ये असते. जर आम्ही लक्ष्मीबाई म्हटलं, म्हणजे आम्ही तर ना म्हणत, हीच म्हणते, तर थोडं तिला, मी माझ्या मम्मीला सुद्धा नाव आई म्हणून कधी बोलत नाही गाई. कारण मी माझ्या आईला हसण्याचा संगीताबाई तो म्हणते. एक मुवमेंट असतो आणि त्यामध्ये एक लय येत असते. त्यामुळे ती म्हणते आमच्या आजीला लक्ष्मीबाई. ठीक आहे, आणि त्यामध्ये असं काही अनादर असं बाळगायचं काही हरकत नाही. कारण आमचं ते आम्ही आजीच म्हणतो, पण एखाद्या वेळेस नाही, मी रोजच म्हणते गाई, ते काही पण सांगते ज्या माझे. मी माझ्या मम्मीला सुद्धा आई कधी म्हणत नाही. मी संगीताबाईच म्हणते. माझ्या बडी मम्मीला सुद्धा मंदा मोठी म्हणते आणि आजीला लक्ष्मीबाई म्हणते. कारण की माझ्या त्या नावाची फिलिंग जोडून आहे. आजी म्हटलं थोडंसं शॉप टाईप वाटते, पण लक्ष्मीबाई म्हणलं आपली फिलिंग वाटते. सो मी तेच म्हणते. आणि लक्ष्मीबाई एक एक वांगा आणूनच देत आहे कापासाठी. माझं काम वाढवतच आहे. लागलीच अर्धा तास झाला एवढीशी वांगे चिरले आहे मी. आणखीन अजून वेळ बाकी आहे. तर बघूया आमच्या दीदीला किती वेळ लागते. तर मला माहीतच आहे 2-3 तास तर सहजच निघून जातात तिच्या ह्याच्यामध्ये. बाबा काही जास्त तिखट खात नाही. आता सगळेच जण कमी खाते ती तिखट. तेल आहे का नाही तर आमची हळद जास्त लवकर लागून जाते ना थोड्या हळदीमध्ये, म्हणून मी थोडीशी. मी आजीचं भरीतच करणार ना. आजीचं भरीत नाही, आजीचं भरीत. म्हणजे आजीसाठी भाजी भरताची. भरीत बी आणि नाही का वांग्याचं चार, नाही का वांग्याचं भाजी. मग टमाटर त्याच्यातलेच का? हो त्याच्यातलीच काढायची. पुन्हा कापू का थोडेसे? तेच होते. पुन्हा कापशील टमाटर? एवढेशे टमाटर तर हे ह्याच भाजीला लागणार टिक्क्याची. आपले एवढे वांगे आहे तर एवढ्यासाठी इतके तर लागणारच आहे. पुन्हा कापावं लागेल का? कापशील तू पुन्हा कापशील तर मला वाटते 20 मिनिटं लागेल. म्हणजे माझी भाजी मी तुला 15 मिनिटं सांगितली होती, त्याच्यात 20 मिनिटं ऍड करावं लागेल. म्हणजे ना ओपन चॅलेंज. तू काप मग त्याच 15 मिनिटात. तसं कसं होणार आहे? असं नाही, तसं नाही. मला मनाची एवढी कशी आहे? भाजी म्हणलं होतं, पूर्ण भाजी म्हणलं. भाजीमध्ये टमाटर वगैरे कापणं होते. एवढं काम तुम्ही हलकं केलं. तसं नसते. हा तसंच असते. मी बरोबर मी जे म्हटलं होतं त्यावर. बाय द वे तू काय म्हटलं? पूर्ण 3 सब्जी बनवणार आहे की एकच? एका सब्जीला 15 मिनिटं म्हणलं. एका सब्जीला 15 मिनिटं. मग नाही तर का, एका सब्जीला लागतेच तशी 15 मिनिटं. तर जायचं ते हळद बघू. तर तेलाचं काय आहे? भरमसाठ आपल्याकडे तलाव निघालाय का? नाही गाईज, मी तलावात जास्त का? काही तेल टाकलेलं नाही आहे, थोडंसंच टाकलेलं आहे. आता आपण सुरू करूया भाजीला. बघू आपण किती वेळ लावते जया माधुरी. नाही अगदी 15 मिनिटात मी करेन. आणि तिचे हुकूम तर बघा. मला हॉटस्पॉट दे आणि वगैरे वगैरे. आणि फेसला काय लावलं तू? एवढा ग्लोईंग फेस होत आहे. ओ सिक्रेट इंडिग्रेट. बघा तिची रिॲक्शन. तो फोडणी बसली का भाजीला? मी तुला सांगितलं ना 15 मिनिटाचं ओपन चॅलेंज. 15 मिनिटं बघतच राहा माझ्याशी. करेक्ट 15 मिनिटं बघतो ना मी पण. तू रुक बेटा, तू रुक. 15 मिनिटात माझी भाजी. तुझी भाजी ना? नाही, वांग्याची भाजी. माझी भाजी नाही. गलती से मिस्टेक हो गया ये तो. तुझं कांदे जळेल ना? नाही जरा तुम्ही टेन्शन नका घेऊ. याच्यात घातलं मी लसूण आणि जिरं. आता मी घालते यामध्ये खोबरं. कारण आम्ही मसाले वांग्याची भाजी करणार रशाची. आमच्या घरी खूप जण आहे जेवण करणारे, म्हणून का जिरा पावडर एवढं का? जिरा पावडर, धनिया पावडर म्हणतो. नाही तो जिरा होता कधी वाजून. धनिया वाजल्याने सुरू आहे. ते बघा जळत आहे. कशी भाजी करते राव.
जळत नाही याची. आता मी याच्यात घालते टमाटर, कारण ते जळणार नाही मग आणि हे शिजून पण जाणार. आणि आजी आजीची भाजी नाही बघा, आजी करते का भाजी करणार ना. हमारे यहाँ ना ऐसे ही जल्दी हो जाती है. गाईस 3 भाज्या होतात बघा. ही एक तिखटाची भाजी वेगळी, ही आजीची खूपच कमी, बिलकुल अगदी छोटूसं तिखट टाकायचं असतं आणि त्याची आजीकरता भाजी करायची असते आणि भरीत पण असणार वेगळं असं झालं. आणि डाळ तर ती वेगळीच असणार. अशा आमच्या घरी खूप भाज्या होतात ना, म्हणून आमच्या घरी खूप वेळ लागतो स्वयंपाकाला. मात्र बाकी सगळेजण गावातले लोक म्हणतात की यांच्या घरी इतक्या बाया आहेत तरी पण टमाटा खूप वेळ लागतो. काहीच बाया म्हणजे लेडीज, पण त्यांना हे नाही माहिती की रियालिटी नाही माहीत. किती प्रकारचे नाही का पक्वान बनतात डेली बेसिसवर, म्हणजे एका टाइमाला. हे त्यांना माहिती नसतं ना, म्हणून ते तसेच करतात. आता मी याच्यात घालते तिखट मीठ बडीची. ती म्हणा म्हणा करावं लागते गो आमच्या घरी. भाजी, साधं वरण, भात, पोळ्या. तू काय हे पातेला हलवत आहे की गॅस हलवत आहे? हा, बघू शकता आता हलवताना तर ते तेवढं तर होणारच ना. हे तेवढं पण मिस हे नाही झालं पाहिजे मला ना. 15 मिनिटात भाजी पाहिजे ना, तर बघा माझी रेसिपी. पण मला हसू येत आहे की ही गॅस का बरं हालत असावी. गॅस थोडी आता नाही हलत. तरी पण हालत आहे स्लो मोशन बघा मध्ये. तुम्ही किती छान छान खमंग, याचा खरंच काही खूप सुंदर स्मेल आली आहे. मसाला रंग रंग बघू शकता तुम्ही. किती गॉर्जियस रंग दिसत आहे. पुन्हा टाक वांगे, टाक. 4च का 5च वांगे ठेवतो म्हणे मम्मी. किती वांगे ठेवायचे? 4 5. काकीने 4 सांगितले, मी 5 ठेवले. एक माझ्यासाठी नाही का, मी खूप भुक्कड आहे ना.